भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि आंबेडकरी अनुयायांनी दोन्ही ठिकाणी एकच गर्दी केली होती. यावेळेस नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणाशी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली आणि त्यांना अभिवादन केलं. ठाण्यातील पालिकेतील पत्रकार कक्षात देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांनी आदरांजली वाहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व पत्रकारांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, तुषार पवार, उमेश बिरारी तसंच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. तसंच कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरीस असणाऱ्या खेळाडूंना नोकरीत कायम करण्यासाठी धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, प्रशांत जाधवर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत जाधवर, माजी सभागृह नेते अशोक वैती, ठाणे जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेतील कुमारांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघानं विजयासह नारायण नागू पाटील स्मृती फिरत्या चषकावर आपलं नाव कोरलं. तर या गटात पिंपरी चिंचवडचा संघ उपविजेता ठरला. कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघानं प्रथम क्रमांकासह क्रीडा शिक्षक चंदन सखाराम पांडे स्मरणार्थ फिरत्या चषकावर आपलं नाव कोरलं. तर पुणे ग्रामीण संघानं उपविजेतेपद पटकावलं. कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम संघानं पिंपरी चिंचवड संघावर 27-15 अशी मात करीत विजय मिळवला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक बाबूराव चांदेरे, खजिनदार मंगलदास पांडे, कार्याध्यक्ष मनोज पाटील, सहकार्यवाहक मालोजी भोसले, विठ्ठल क्रीडा मंडळाचे ॲडव्होकेट किरण जाधव, सचिव संतोष पाटील यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराच्या भव्य वर्धापन दिन सोहळ्यास कालपासून उत्साहात सुरुवात झाली आहे.
श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, हरिमाळी समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, विश्वस्त हरिमाळी, अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या उत्सवादरम्यान कालपासून विष्णुयाग यज्ञ, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले. साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत आहे. तर महाप्रसादाचाही भाविक भक्त मोठ्या संख्येनं लाभ घेताना दिसून येतात. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी काल आणि आज भक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. दरम्यान माजी आमदार सुभाष भोईर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नानजीभाई ठक्कर ठाणावाला, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका नम्रता राजू फाटक तसंच इतर मान्यवर, भाविक, भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंदिरात आणि आजूबाजूचा परिसर रोषणाईनं उजळून निघालाय. तर मंदिर परिसरात एका जत्रेचंही आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाबद्दल कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. आज उत्सवाचा दुसरा दिवस असून पहाटेपासून श्री साईबाबांच्या पूजा अर्चा पहाटेपासून चालू आहे. तसेच आता आज श्री विष्णुयाग यज्ञ याचाही दुसरा दिवस असून कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाण्याचे लाडके श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा काल मंदिराला भेट दिली. त्यांनी सर्व मंदिराची पाहणी करून सर्व विश्वस्तांना कामाबद्दल त्यांना शाबासकी दिली की तुम्ही सुंदर काम केलेलं आहे. तसेच आज दिनांक विरोधी पक्षनेते श्री सुभाषजी भोईर, गोपाळजी लांडगे तसेच इतर मान्यवर तरे साहेब, संजय तरे साहेब अशा प्रकारे तसेच स्थानिक नगरसेवक राजू फाटक, विक्रांत चव्हाण या सर्वांनी आज साईबाबांचे दर्शन घेतलेले आहे. अशा प्रकारे आज दिवसभर लोकांची, साई भक्तांची आज गर्दी म्हणजे काल संध्याकाळी सुद्धा फार प्रमाणावरती भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली होती. आजही अशाच प्रकारे गर्दी उसळत आहे. तरी मी आपल्या मार्फत जास्तीत जास्त लोकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर जमणाऱ्या लाखो भीम अनुयायांसाठी शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी विनामूल्य भोजन व्यवस्था केली जाते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी भेट करण्यात आलेल्या सोयीचा आढावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वतीनं गेल्या वर्षीपासून ही सेवा सुरू केली असून यंदा या सेवेचं हे दुसरं वर्ष आहे. चैत्यभूमीजवळील मैदानात मांडव टाकून ही सेवा पुरवण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला. तसंच येथे येऊन भोजन घेणाऱ्या अनुयायांशी संवाद साधून त्यांची आस्थेनं विचारपूस केली. दादर शिवाजी पार्क येथील सभागृहात महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या बौद्ध भिक्खूंची निवासाची सोय करण्यात येते. या ठिकाणीही शिंदे यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, चैत्यभूमी सेवा समितीचे नागसेन कांबळे, प्रकाश कोटवानी तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि हजारो अनुयायी देखील उपस्थित होते.